हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रिया होय युट्यूब चॅनल मध्ये. पुन्हा एकदा स्वागत करते मी मनापासून तुमचं. आणि तुमच्या महाराष्ट्रातल्या ताईला तुम्ही मनापासून सपोर्ट करताय हे बघून मला खूप आनंद होतोय आता. कारण हळूहळू का होईना आपल्या ग्रो होत चाललेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला एवढं प्रेम भेटायला लागलं हे मला बघून खूप छान वाटत आहे आणि त्याच्यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद करते. तर चला मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. सगळ्यांना असं वाटतं का नाही, लहानपणापासून किंवा आता लग्न झाल्यानंतर किंवा नंतर म्हातारपणी पण आपल्याला असं वाटतं की आपली कोणतरी पक्की मैत्रीण आणि एकदम सच्ची मैत्रीण पाहिजे, की जिच्या समोर आपण सगळं म्हणजे आपलं सुख दुःख जे काही असेल ते आपण तिच्या बरोबर शेअर करतो किंवा आपण तिच्या बरोबर बोलतो. आणि ह्या गोष्टी बोलल्यामुळे काय होतं माहितीये का, की जी आपली खरी सच्ची मैत्रीण असते ना, ती आपलं दुःख, आपल्या भावना, जी काय आपलं त्रास आहे ती आपलं समजून घेते आणि आपल्याला योग्य ती मार्ग दाखवायला प्रयत्न करत असते. कारण ज्यावेळेस आपल्याला ती एखाद्या माणसाची गरज असते ना, आपलं पार्टनर तर आपल्या बरोबरच असतो, पण जी आपला हक्काचा माणूस असतं का नाही, ती आपली मैत्रीण असते. आणि ती हक्काचं मैत्रीण म्हणजे की जिच्यापाशी आपण जी गोष्ट सिक्रेट असती, सिक्रेट मधली सिक्रेट सुद्धा ती आपण तिच्या बरोबर शेअर करत असतो. मग दुनियेमधलं सगळं दुःख आपल्याला कमी वाटतं, कारण आपण आपलं मन मोकळं कुणासमोर तरी केलं ना, तर मग आपल्या मनामध्ये किंवा मनावरती काहीच वजस वाटत नाहीये. आणि अशी एक कुणाची मैत्रीण असली ना, तर आपण लगेच आपलं मन मोकळं करून रिकामं होतो आणि सगळं दुःख विसरून जातो. पण चांगल्या मैत्रिणी भेटणं पण तितकंच अवघड आहे हो. तुम्हाला भेटलेत का अशा मैत्रिणी सांगा. कारण का माहितीये का, ह्या कलियुगामध्ये चांगलं माणूस, मैत्रीण तर सोडा, पण माणूस पण भेटणं अवघड आहे. कारण प्रत्येक माणूस हा काही ना काही मतलब काढूनच आपल्याशी कनेक्ट असतो. कारण आपल्याकडनं त्याला काहीतरी भेटत असतं म्हणून तो आपल्याशी गोड बोलत असतो. काही गोष्टी अशा माझ्या बरोबर घडल्यात कॉलेज जीवनामध्ये. कारण मी ज्यांना आपलं मैत्रीण समजायचे, ती लोक माझ्या पाठीमाग माझ्या खाड्या करायचे. आणि ही 100% खरं आहे. आज जर माझा व्हिडिओ त्यांनी बघितला तर 100% त्यांना कळेल की मी त्यांच्यावर बाण चाललाय. तर अशी सो कॉल माणसं आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये अशी विषारी माणसं आपल्या आयुष्यामध्ये पण असतात बर का. आणि ह्या विषारी माणसांपासून खरंच कॉलेज टाइम मध्ये, कॉलेज चालू असताना मुलींनी सावध राहिलं पाहिजे. कारण ही कधी आपल्याला फसवतील, आपली नाहक बदनामी आपल्या पाठीमागे चालू असते ह्यांची. आपल्या तोंडावर खूप 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 गोड बोलते ती. कारण आपल्याला असं फील करून देते ते एकांतात असताना की आपण त्यांच्यासाठी खूप भयंकर स्पेशल असतो. परंतु ही आपल्या माग आपल्याच मैत्रिणीशी आपल्या काड्या करत असते, ती आपल्याबद्दल वाईट साईड बोलत असते, ती आपला अपमान करत असते ती, किंवा आपल्या चारित्र्यावरती सुद्धा शिंतोडे उडवत असते ती. कारण चारित्र्य, तुम्हाला माहितीये चारित्र्य म्हणजे काय? इज्जत, एका मुलीची इज्जत जी की काचेच्या भांड्यासारखी असती, त्या भांड्याला तडा लावण्याचं काम ही आपली घाणेरडी मैत्रीण करत असते. कारण का माहितीये का, ती स्वतः इतकी घाणेरडी असती, खूप घाणेरडी असती. ती काय काय करत असती, तिची 12 लफडी, 17 लफडी, 18 लफडी सगळी आपल्याला माहिती असते ती. पण ती तिची लफडी झाकून ठेवते, पण आपण काही केलेलं नसताना ही आपल्या माग आपली बदनामी आपल्या दुसऱ्या मैत्रिणींसमोर आपली इज्जत घालवत असते, किंवा आपल्या टीचर लोकांना आपल्याबद्दल वाईट सांगत असते, किंवा आपल्या जी कोण आपले कॉलेज मधले मोठे मोठे वरिष्ठ लोक असतात त्यांच्या समोर आपली इज्जत घालवत असते. आणि स्वतः किती चांगली आहे आणि किती मी चांगली शुद्ध दुधानं धुतलेली तांदळासारखी फ्रेश मुलगी, आणि मी कधीही वाईट करत नाही, मी कधीही घाणेरडा प्रकार केला नाही, कधी मी कसलीही लपडी केलेली नाहीयेत, अशी दाखवणारी मुलगी ही प्रत्येक मुलींना भेटलेली असेल. आणि अशा मुलींपासून मुलींना सावध राहावा. कारण का माहितीये का, ह्या मुली इतक्या घाण वागतात. या मुली अक्षरशः आता मला ती शब्द पण वापरायचा नाही सोशल मीडियावरती, कारण खूप घाणेरडा आहे तो शब्द. परंतु अशा मुली इतकं घाण वागतात, खालच्या पातळीला जातात, पण तुमची बदनामी करायला मागं पुढं बघत नाही. तुमच्या इज्जतीवर शिंतोडे ह्या उडवत असतात, कारण तुम्ही काही चूक केलेली नसती, पण तुम्हाला ह्या गोष्टीची काडीची खबर नसती. कारण ती ज्या मुलींपाशी बोलत असते त्या मुली पण आपल्याला काही कळू देत नसतात की ही मुलगी तुमचे काय बोललेली असते. कारण त्यांनी आपल्याबद्दल
ती विचारधारा निर्माण केलेली असती की त्या मुलीने जे काही त्यांना सांगितलेलं असते त्या मुली तेच त्यांनी तेच खरं धरलेलं असते की हा हा ही इतकी घाण आहे की हा हा ती तितकी घाण आहे. जर त्यांनी तुम्हाला विचारलं असतं की अगं तू असं केलंय का तसं केलंय का, तर मग त्यांना जे काही सत्य आहे ते कळलं असतं. पण त्यांनी पण तुम्हाला नसेल विचारलं तर मग 100% सांगते तुम्हाला की ह्या मुलींनी या मुलींना सांगितलेलं असतं की तिला काही कळू देऊ नका की मी तुम्हाला असं असं म्हणले म्हणून. कारण ती मुलगी स्वतःला इतकं शातीरपणे स्वतःला ह्या गोष्टींपासून म्हणजे जी चिखलात लुळून आलेली असती फालतू थर्ड क्लास मुलगी असती ती तुमची इज्जतीची वाट लावत असती पण तुम्हाला माहित नसतं. त्यामुळे मुलींनो, तुम्ही मैत्री करत असताना तुम्ही कोणत्या मुलीशी मैत्री करताय ती आपल्या माग काय काड्या तरी करत नाही ना, याच्या गोष्टींचा भान ठेवा. तुमच्या इज्जतीवरती जर तिने ती काय करत असेल प्रश्नचिन्ह मागे, तर ते काढण्याचा प्रयत्न करत जावा. आता अशा मुलींपासून खरंच दहा हात लांब राहावा. कारण जीवनात तुम्ही एकटे राहिला तरी चालेल पण असली विषारी आणि घाणेरडी मैत्री कधीही करू नका. कारण कसं आहे माहितीये का, एकदा इज्जतील तडा गेला ना, कसं आहे लोकांना माहित नसतं आपण काय केलंय किंवा नाही केलंय. पण ज्या मुलीनं किंवा ज्या व्यक्तीनं आपल्याबद्दल वाईट साईट गोष्टी त्या माणसांपर्यंत पोहोचवलेल्या असते ती माणसं शेवटी आपल्याबद्दल मग त्याच पद्धतीचा विचार करायला लागतात आणि आपल्याला त्याच कॅरेक्टरचे आहे असं समजत असतात. त्यामुळे मैत्री करताना एकदम विचारपूर्वक करत जावा बरं का. आणि एकदम चांगल्या मुलीशी मैत्री करत जावा. शाळेमध्ये हुशार असणारी किंवा एक गरीब असणारी मुलगी चालेल किंवा एखादी गरीब घराण्यातली मुलगी असली तरी चालेल, पण जी असली तुमच्या चारित्र्यावर मागे थोडे उडवत असेल ना, तर अशा मुलींपासून सावध राहा आणि असल्या मुलींशी मैत्री करू नका. कारण ह्या मुली त्या लायकीच्या नसतात आणि स्वतः इतके घाण घाण वागत असतात ह्या. तुम्हाला चांगला, आता तुम्ही पण मॅच्युअर असाल तर तुम्हाला चांगला अनुभव आलेला असेल किंवा नसेल, पण माझा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला मुलींनो, तर समजून घ्या की तुम्हाला कसली मैत्री करायची. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.